सुखासनमध्ये शांत बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. हाताची योग मुद्रा ठेवायची आहे. डोळे बंद करायचे आहेत. मनामधील सर्व विचार पूर्णपणे बाहेर टाकायचे. बाहेरचे कोणतेही विचार, कोणताही गोंगाटा आत येऊ द्यायचं नाही. आत आला तरी अनुभव करायचं नाही. आत्म्याची शक्ती अपरंपार आहे. मनाचीही शक्ती अपरंपार आहे. त्यामुळे आत्मतत्वाच्या स्वभावाचं चिंतन करायचं. स्वतःच्या आत्मतत्वाचा परिचय करून घ्यायचा. मी आत्मा आहे. मी आत्मा आहे. मी फक्त आत्मा आहे. आत्म्याचा स्वभाव ज्ञान आणि दर्शन, जाणणं आणि पाहणं इतकंच आहे. आत्म्याचा स्वभाव बिघडणं होत नाही. जो बिघडतो तो स्वतःला सोडून बाहेर पडतो. देहाचा स्वभाव पुद्गलत्व, स्पर्श, रस, गंध, वर्णमय आहे. देह पुद्गल आहे. आत्मा चैतन्य आहे. मी धारण केलेला हा देह म्हणजे मी नव्हे. मी पूर्णतः या देहापासून भिन्न आहे. मी या देहापासून अन्य आहे. त्यामुळे देह आणि देहाशीच संबंध ज्यांचा, त्या वस्तू आणि व्यक्तीचा नको तिन्ही त्रिकाळी पूजा करू. नको त्यांना आठवू. नको त्यांचा मनात विचार करू. कारण तू एक स्वतंत्र आत्मतत्व आहेस. तुझा स्वभाव आनंदमय आहे. तुझा स्वभाव सुखस्वरूप आहे. तुझा स्वभाव प्रसन्न चित्त आहे. तू शाश्वत आहेस. तुला जन्म नाही, त्यामुळे मृत्यूही नाही. जन्म होतो तो या देहाचा, मृत्यू होतो तो या देहाचा. आत्मा फक्त देह परिवर्तन करत असतो. जर देह परिवर्तन करतो, प्रत्येक भावामध्ये नवीन जन्म घेतो, याचा अर्थ नवीन देह धारण करतो आणि काही काळानंतर त्या देहाला विसर्जित करतो. म्हणजे प्रत्येक भावात हा एकच आत्मतत्व, पण देह मात्र नवीन नवीन. प्रत्येक नवीन जन्मामध्ये नवीन माता पिता, नवीन बंधू भगिनी, नवीन गाव, नवीन देश, नवीन सुखदुःख, नवीन संयोग वियोग. काही वर्षाने हे सर्व मिटले जातात. पुन्हा पुन्हा नवीन नवीन सुरू होतं. हे अनादी अनंत काळापासून सुरू आहे. कारण आत्म्याचा परिचय आजपर्यंत करून घेतला नाही. त्यामुळे आत्मतत्व प्रत्येक भावामध्ये हा देह म्हणजेच मी असा समजत आला. पण हा देह म्हणजे तू नव्हे रे बाबा. हा देह तुझ्यापासून पूर्णपणे भिन्न आहे. हा देह नाशवंत आहे, रोगी आहे. जन्म, जरा आणि मरण या देहाशी जोडलेले आहेत. पण तू अक्षय,
शाश्वत, चिदानंदमय, निराकार, निर्लेप, निर्विकल्प, नित्यानंद, चिद्रूप असा आत्मतत्व आहेस. तू स्वतःचा परिचय करून घे. श्रद्धान ठेव, कारण तू फक्त आत्मा आहेस. या आत्मतत्वावर श्रद्धान ठेव. हे सर्व पुद्गल आहेत आणि पुद्गल आणि आत्मतत्व पूर्णपणे भिन्न आहे. त्या श्रद्धान ठेव. या श्रद्धेमुळेच तुझे जन्म आणि मरण सुटणार आहेत. जोपर्यंत तू तुझ्यात येत नाहीस, तू तुझा होत नाहीस, तोपर्यंत ती मुक्तिलक्ष्मी तुझी कधी होणार नाही. ते सिद्धालय तुला कधी प्राप्त होणार नाही. जोपर्यंत तू परभाव करशील, बाहेरील सर्व व्यक्ती आणि वस्तूंना माझे माझे म्हणशील, त्यांच्याप्रती ममत्व ठेवशील, तोपर्यंत तुझ्यातल्या रागद्वेषी परिणामामुळे निरंतर कर्माचा बंध होणार आणि ते कर्माचे बंधन तुला चतुर्गतीत फिरवणार. त्यामुळे हे आत्मन, सावध हो, जागा हो, ओळख स्वतःला, पारख स्वतःची कर आणि हो अलिप्त सर्वांपासून. कारण या जगात तुझे कोणी नाही बाबा. तू एकटा आहेस. एकटा येणार आहेस, एकटा जाणार आहेस. सुख दुःख एकटा भोगणार आहेस. कारण तूच केलेल्या कर्माची फळं तुला प्राप्त होणार आहेत. तुझे कोण आहेत या जगामध्ये? कोणी नाही. तू धारण केलेला शरीर सुद्धा तुझा नाही. विचार कर. या देहाला लहानपणापासून खाऊ घातला, पिऊ घातला, नटवलं, सजवलं, सुंदर सुंदर भरजरी वस्त्र घातली, तरीसुद्धा हा देह बालपणापासून तरुण व्हायचा राहिला का? आणि तरुणपणापासून म्हातारं व्हायचं सोडला का? नाही. बालपण निघून गेलं, तरुणपण आलं. तरुणपण निघून जात आहे, म्हातारपण येईल आणि म्हातारपण आल्यानंतर हळूहळू मरणाकडे जाशील. या देहाला हवे ते खाद्य दिलास म्हणून देह नवद्वारापासून दुर्गंधी पदार्थ उत्सर्जित करण्याचं सोडला? नाही. वेळोवेळी कर्माच्या उदयाप्रमाणे या देहातून दुखणं खुपणं चालूच आहे. या देहावर कितीही प्रेम केलास म्हणून डोकं दुखणं, पोट दुखणं, गुडघे दुखणं थांबले? नाही थांबले. याचा अर्थ काय? तू धारण केलेला देह तुझ्याशी खूप कृतज्ञतेनं व्यवहार करतो. त्या देहाला तुझ्याशी काही देणं घेणंच नाही. त्या देहाला तुझ्या अंतरंगातील सुखदुःखाशी काहीच देणं घेणं नाही. इतकं कठोर वर्तन या देहाचं सुद्धा तुझ्याबरोबर आहे. मग बाहेरच्यांची काय कथा? कोणी अनुकूल आहेत, कोणी प्रतिकूल आहेत. सर्व तुझ्या कर्माच्या उदयाप्रमाणे. त्यामुळे कोणाशीही कसलीही स्पर्धा नको, आशा नको, अपेक्षा नको, ममत्व नको. ना तू कोणाचा आहेस, ना तुझे कोणी आहेत. तू फक्त तुझा आहेस. तू फक्त तुझा आहेस. तू कोणाचाही नाहीस. तुझे कोणीही नाही यावर अटळ श्रद्धा ठेव आणि तू तुझ्यासोबत राहा. तू तुझ्यासोबत जग. तू तुझा विचार कर. तू तुझ्या स्वभावाचं चिंतन कर. तू तुझा हो. जोपर्यंत तू तुझा होणार नाहीस, जोपर्यंत तू तुझ्यावर प्रेम करणार नाहीस, जोपर्यंत तू तुझी साथ देणार नाहीस, जोपर्यंत तू तुझी सोबत धरणार नाहीस, तोपर्यंत जग सुद्धा तुझे होणार नाही. ती मुक्तिलक्ष्मी सुद्धा तुझे होणार नाही. तुला अनंत सुखाची प्राप्ती कधीही होणार नाही. बाहेर तू कितीही भटक सुख शोधायला, सुख बाहेर नाही,
सुख अंतरंगात आहे. तुझ्यातल्या त्या सुखस्वरूपी आत्मतत्वाची ओळख करून घे आणि अनुभव तुझ्यातल्या सुखाचा अनुभव घे. शांत राहा. तुझा स्वभावच शांत चित्त आहे. तुझा स्वभावच आनंद स्वरूप आहे. तू म्हणजे सुख आहेस. तू म्हणजे सुखाची ऊर्जा आहेस. सुखाचा स्रोत आहेस. सुखाचा निर्झर म्हणजेच आत्मतत्व. हे भव्य जीव, ओळख स्वतःला. जागा हो. सोड बाहेरचं देणं घेणं. सोड बाहेरची संगती. ये स्वतःमध्ये. मी कोण आहे विचार स्वतःला. माझा स्वभाव काय आहे. मी कोठून आलो. मला कोठे जायचं आहे. इथं येऊन मी काय करत आहे. मला काय करायचं आहे. जन्म घेण्याचा उद्देश काय आहे आणि मृत्यू झाल्यानंतर मी कोठे जाणार आहे याचं चिंतन कर. तुला तुझी उत्तरं सापडतील. मनुष्य जन्म फार दुर्लभ आहे. 184 योनीमधून मनुष्य भव मिळणं अति दुर्लभ. जैन कुल मिळणं अति दुर्लभ. गुरूंची संगती मिळणं त्याहून दुर्लभ. आणि अंतरंगातील स्वतःकडे जाण्याचा मार्ग सापडणं, स्वतःसोबत राहण्याचे भाव होणं त्याहूनही दुर्लभातले दुर्लभ. हे दुर्लभ योग आणि संयोग जुळून आलेत. तेव्हा हे भव्य आत्मन, तू तुला सोडून किंचितही बाहेर पडू नको. सोड परसंगती. सोड परविचार. सोड परममत्व आणि ये तू तुझ्यात. तुझ्यातच सुख आहे. तुझ्यातच शांती आहे. तुझ्यातच शक्ती आहे. तुझ्यातच आनंद आहे. तुझ्यातच प्रसन्नता आहे. व्यर्थ बाहेर का भटकत आहेस. भटकू नको. बाहेर तुला काहीही मिळणार नाही. बाहेरील जग फक्त स्वार्थी आहे. तू जर तुझ्या सुखासाठी स्वतःच्या आत्मतत्वाला परस्वाधीन केलास म्हणजे परावलंबी झालास. परावलंबामध्ये सुख कधीही मिळणार नाही. स्वावलंबामध्ये सुख आहे. तू स्वावलंबी हो. तू तुझ्यातला सुखाचा अनुभव घे. कारण चिदानंद स्वरूप, चिन्मय स्वरूप, चिंतामणी स्वरूप तू आत्मतत्व आहेस. सम्यक्त्व स्वरूप तू आत्मतत्व आहेस. साक्षात अरिहंत स्वरूप तू आत्मतत्व आहेस. साक्षात सिद्ध स्वरूप तू आत्मतत्व आहेस. मग या आत्मतत्वाला काही काळासाठी मिळालेला हा देह तुझा होईल का. नाही. अनंत काळापासून अनंत देह धारण केलास. अनंत नातेवाईक मिळाले. अनंत मातापिता झाले. अनंत बंधुबांधव झाले. आज कोण आहे तुझ्यासोबत. कोणीही तुझ्यासोबत नाहीत. गेल्या काही वर्षापासून या भवात पुन्हा नवीन देह, नवीन मातापिता, नवीन बंधुबांधव मिळाले. त्या जुन्यांना विसरलास. या नवीनांना माझे माझे म्हणतोस. यांच्याशी रागद्वेष भाव करतोस. ममत्व करतोस. हे आत्मन, काही दिवसांनी यांनाही सोडून जाशील. तेही आपापल्या मार्गाने निघून जातील. कोण ऊर्ध्वलोकात जातील, कोण अधोलोकात जातील, कोण मध्यलोकात जातील. त्यांच्या त्यांच्या कर्मानं ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी जाऊन जन्म घेतील. पुन्हा एकमेकाशी ना ओळख ना पाळख.
काही दिवसाचं नातं आहे. या नात्यांना किती जपशील आणि किती मोह करशील. कितीही मोह केलास तर ही नाती सुटणारच आहेत. कितीही जपलास तर ही नाती तुटणारच आहेत. त्यामुळे तू तुझ्यात ये. तू तुझ्याशी नातं प्रस्थापित कर. तू तुझ्यावर मोह कर. तू तुझ्यासाठी जग. तू तुझी काळजी घे. तू स्वस्थ आहेस काय कधी विचार. तुझी प्रकृती छान आहे का हे तू स्वतःला विचार. आतून आवाज येईल, मी छान नाही, माझी प्रकृती बिघडलेली आहे. तू विचार, का बिघडली तुझी प्रकृती. आतून आवाज येईल. वेगळे वेगळे मनात विचार येतात, चिंता येते. त्यामुळे आतून प्रकृती बिघडलेली आहे. तुला सांग, चिंता करणं आत्म्याचा स्वभाव नाही. विचार करणं आत्म्याचा स्वभाव नाही. कारण आत्म्याचा स्वभाव फक्त ज्ञातादृष्ट आहे. बाहेर जे घडत आहे ना ते तुझं नाही आणि ते म्हणजे तू सुद्धा नाहीस. तू या सर्व जगापासून, तू धारण केलेल्या देहापासून, तू राहत असलेल्या घरापासून पूर्णपणे भिन्न असा आत्मतत्व, साक्षात शाश्वत सिद्ध स्वरूपी आहेस. त्यामुळे या सर्व गोंधळातून, गर्दीतून स्वतःला वेगळेपणाचा अनुभव घे. स्वतःला वेगळं कर. स्वतःमध्ये राहा. सुखाची जागा तीच आहे. बाहेर पडलास तर दुःखच दुःख आहे. आत गेलास तर सुखच सुख आहे. त्यामुळे बाहेर पडून बाहेर फिरायचं की आत स्थिर राहायचं हे तू ठरव. तू तुझं घर सोडून जर बाहेर पडलास ना तर तू निश्चित मलिन होणारच आहेस. पण तू तुझ्याच घरात राहिलास ना तर तू निश्चित निर्मळ राहणार आहेस, स्वच्छ राहणार आहेस, सुंदर राहणार आहेस आणि स्वतःच्या सुंदरतेचा अनुभवही घेणार आहेस. याचा अर्थ तू तुझ्या आत्मतत्वाला सोडून किंचितही बाहेर गेलास, पर व्यक्ती आणि पर वस्तूचा विचार करत असलास, चिंता करत असलास, समज दुःखाचा आश्रय होत आहे, पापकर्माचा आश्रय होत आहे. कारण तू स्वतःला काडीची किंमत न देता फक्त दुसऱ्यांना किंमत देत आहेस. स्वतःवर ममत्व न करता स्वतःला पूर्णपणे विसरून दुसऱ्यांच्या प्रतीच ममत्व भावना तुझ्या अंतरंगात आहेत. आणि वस्तुस्थिती ही आहे, दुसरे कधीच तुझे होणार नाहीत. जे जे तुला या चर्मचक्षुने दिसतात ते सर्व अन्य आहेत, भिन्न आहेत, नाशवंत आहेत, दुःख देणारे आहेत, तुला सोडून जाणारे आहेत. संयोगामध्ये सुख आणि वियोगामध्ये दुःख ठरलेलं आहे. या सर्वांचा संयोग झाला याचा अर्थ वियोग होणार हे निश्चित आहे. जन्म झालाय म्हटल्यानंतर मृत्यू होणार हे निश्चित आहे. हे भव्य आत्मा, प्रत्येक क्षणाक्षणाला तू मृत्यूच्या जवळ जात आहेस. प्रत्येक क्षणाक्षणानं तुझं आयुष्य संपत आहे. तेव्हा जागा हो. तो शेवटचा क्षण केव्हा येणार हे सांगता येत नाही. काही वेळेनं सुद्धा येऊ शकतो, उद्याही येऊ शकतो आणि परवाही येऊ शकतो. पण शेवटचा क्षण येणार हे निश्चित. त्या शेवटच्या क्षणाची तयारी कर, स्वागत कर त्या मृत्यूचं. कारण मृत्यूचा उल्हासपूर्वक, जोशपूर्वक स्वागत केलास तरच मृत्यू नसून मृत्यू महोत्सव होणार आहे. आणि त्या महोत्सवपूर्वक तू येथून निघालास तर तुला दिव्य शरीराची प्राप्ती होणार आहे, दिव्य संगतीची प्राप्ती होणार आहे, सत्संगाची प्राप्ती होणार आहे. साक्षात 20 तीर्थंकरांच्या समोशरणात जायला मिळणार आहे. साक्षात आचार्य शांतीसागरजी भेटणार आहेत. साक्षात आचार्य विद्यासागरजी भेटणार आहेत. साक्षात आचार्य पूज्यपाद कुंदकुंद भगवान भेटणार आहेत.
त्या सर्व आचार परमेष्ठींची तुला चर्चा होणार आहे आणि तू तुला अजून समजून घेण्यासाठी मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. तेव्हा जर आगामी भवामध्ये भावी भवामध्ये दिव्य शरीर प्राप्त करायचं असेल आणि स्वतःला या संसारातून जन्ममरणातून मुक्त करायचं असेल तर हे भव्यात्मन तू तुझ्यात राहा. तू तुला सोडून बाहेर जाऊ नको. तू स्वतःला इतरांच्या स्वाधीन करू नको. तू नेहमी तुझ्यासोबत राहायचा प्रयत्न कर. सगळा भूतकाळ पूर्णपणे विसर. भविष्यकाळाची चिंता नको आणि भूतकाळाचं स्मरण नको. वर्तमान काळात जग. तू जितकं स्वतःसोबत वर्तमान काळात जगशील तितका पुण्यशाली होशील. वर्तमान काळात आत्मतत्वाच्या स्वभावासोबत जगणं म्हणजे सम्यक्त्वासह जगणं आणि सम्यक्त्वासह जगणं म्हणजे सिद्धालयाचा मार्गक्रमण करणं, सिद्धालयाकडे जाणं. हे भव्यात्मन, एक दिवस तुला जन्ममृत्यूचा चतुर्गतीचा खेळ संपवून त्या शाश्वत सिद्धालयात स्थिर व्हायचं. असाच ध्येय तुझा असायला पाहिजे. जोपर्यंत त्या शाश्वत सिद्धालयामध्ये विराजमान होणार नाहीस तोपर्यंत दुःखच दुःख आहेत. किंचितही सुख नाही. या संसारामध्ये परमाणू इतका सुद्धा सुख नाही. तेव्हा जागा हो. स्वतःमध्ये ये. तुझ्यामध्ये राहा. सोड जगाचं द्वंद्व आणि फंद्व आणि स्थिर हो तुझ्या ज्ञानात. स्थिर हो तुझ्यातल्या त्या सुखात. तू अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख, अनंत वीर्य स्वरूप आत्मतत्व आहेस. म्हणजे काय? तुझ्यामध्ये अनंत दर्शन गुण आहे. तू तुझ्या ज्ञान चक्षुने डोळे बंद करून सुद्धा संपूर्ण ब्रह्मांडाला पाहू शकतोस इतकी शक्ती आहे. पण ती शक्ती कर्माने झाकलेली आहे. दूर कर त्या कर्मांना आणि ये तू तुझ्यामध्ये. तू अनंत ज्ञानी आहेस. ब्रह्मांडाचं संपूर्ण ज्ञान तुझ्यामध्ये सामावलेलं आहे. ओळख स्वतःच्या ज्ञानाला आणि सोड बाहेरचं ज्ञान. तू अनंत सुखस्वरूपी आहेस. का? तू फक्त सुखस्वरूपी नाहीस तर तू म्हणजेच सुख आहेस. तू म्हणजेच शांती आहेस. तू म्हणजेच आनंद आहेस. तू म्हणजेच एकाग्र आहेस. तू म्हणजे चिदानंद स्वरूप आत्मतत्व आहेस. श्रद्धान कर आणि अनुभव घे स्वतःमधील सुखाचा. तू अनंत शक्तिशाली आहेस. एका क्षणात मध्यलोकातून, एका समयामध्ये मध्यलोकातून सिद्धालयात जाण्याची शक्ती तुझ्यात आहे. ओळख स्वतःला. तुझ्यातल्या त्या अनंत शक्तीचा उपयोग कर स्वतःच्या कल्याणासाठी, स्वतःच्या हितासाठी. हे आत्मन, अज्ञानी होऊन स्वतःचा विचार न करता फक्त पराचा विचार करत राहिलास, पराची चिंता करत राहिलास, पराला आपलं मानत राहिलास, त्यामुळेच आजपर्यंत तू तुझ्या सुखाचा अनुभव घेतला नाहीस. पण सोड सगळे. ये स्वतःमध्ये. अनुभव घे. अनंत शक्ती स्वरूपोहम, अनंत सुख स्वरूपोहम, अनंत ज्ञान स्वरूपोहम, चिदानंद स्वरूपोहम, चिन्मय स्वरूपोहम, निरामय स्वरूपोहम, निर्विकल्प स्वरूपोहम, निराकार स्वरूपोहम, निराकुल स्वरूपोहम,
निर्वेग स्वरूपोऽहं निर्दोष स्वरूपोऽहं निर्लेप स्वरूपोऽहं निस्वार्थ स्वरूपोऽहं निरागस स्वरूपोऽहं सोऽहं 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 शांत 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 शांत। हे भव्यात्मा तू धारण केलेल्या या देहात तुझ्या मनात पूर्णपणे शांती आलेली आहे। या देहातील प्रत्येक अवयव मस्तक पूर्णपणे शांत झालेलं आहे, रिलॅक्स झालेलं आहे। अनुभव घे। डोळे अतिशय तेजस्वी रिलॅक्स झालेले आहेत। कान अतिशय ओजस्वी, मुख कांतिमय आनंदमय, नासिका कंठ अतिशय शांत रिलॅक्स निरोगी प्रसन्न, हृदय रिलॅक्स अतिशय प्रसन्न अतिशय उत्तेजित। पोट पोटातील प्रत्येक अवयव लिव्हर मोठे आतडे लहान आतडे पूर्ण रिलॅक्स होत आहेत। कंबर रिलॅक्स पूर्ण सैल मांड्या सर्व प्रकारचे रोग बाहेर पडले आहेत। गुडघ्यातून पूर्णपणे रोग बाहेर पडून वेदना बाहेर पडून शक्ती आलेली आहे। दोन्ही पायांमध्ये सुद्धा पूर्ण शक्ती आलेली आहे। सगळे रोग बाहेर पडलेले आहेत। शरीर पूर्ण प्रसन्न झालेलं आहे। आत्माही प्रसन्न आहेच। शरीरामधून उत्कृष्ट ऊर्जा बाहेर पडत आहे। सर्व रोग परमाणू बाहेर पडत आहेत आणि या देहातील कोट्यावधी परमाणू जीवित छोटे छोटे जीव ते सुद्धा प्रसन्न झालेले आहेत आणि वेदना करणारे जीव सगळे तुला सोडून बाहेर पडलेले आहेत। आता तू पूर्ण आनंदी आहेस। आनंदाचा अनुभव घेत आहेस। शांत आहेस। सुखाचा अनुभव घेत आहेस। अतिशय ताजगी आलेली आहे। अतिशय प्रसन्न वाटत आहे। चेहऱ्यावर स्मित हास्य आलेले आहे। एक प्रकारचे ऊर्जेने परिपूर्ण झालेला आहेस। कदाचित ब्रह्मांडातील संपूर्ण ऊर्जा संपूर्ण शक्ती तुझ्यातच सामावलेली आहे। कारण तुझ्या अंतरंगात म्हणजे या देहाच्या आतमध्ये जो तू आत्मतत्व आहेस तोच साक्षात शक्तिशाली आहेस। त्यामुळे तुझ्यातल्या त्या शक्तीचा अनुभव घे। तुझ्यातल्या त्या सुखाचा अनुभव घे। तुझ्यातल्या त्या आनंदाचा अनुभव घे। तुझ्यातल्या त्या शांतीचा अनुभव घे। शांत 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 आनंद आनंद
आनंद आनंद सुखस्वरूप 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 प्रसन्न 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 शांत 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 सोहम 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 अरिहंत स्वरूपोहम अरिहंत स्वरूपोहम अरिहंत स्वरूपोहम सिद्ध स्वरूपोहम सिद्ध स्वरूपोहम सिद्ध स्वरूपोहम सिद्ध स्वरूपोहम सुख स्वरूपोहम सुख स्वरूपोहम सुख स्वरूपोहम आनंद स्वरूपोहम आनंद स्वरूपोहम आनंद स्वरूपोहम आनंद स्वरूपोहम आनंद स्वरूपोहम आनंद स्वरूपोहम सोहम सोहम सोहम